एक ठिकाणी मी गेलो होतो सिन्नरसारख्या ठिकाणी. हां. तर तिथं मी ट्रीटमेंट केली. तर पहिल्या दिवशी इकडनं चालत गेलो होतो. पण ट्रीटमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला हालता येत नव्हतं, काहीच नाही. संडास आणि लघवी बंद झाली होती माझी डायरेक्ट. प्रवीण खंडेराव आवारी. हां. प्रवीण आवारी सर आपल्याकडे आले आहेत. आता ते व्हीलचेअरवर आहे. काय झालं होतं नेमकं, तुम्हाला काय त्रास होतोय? मी एकदा दगड उचलायला गेलो होतो ना. हां. तर दगड उचलताना मला इथं पेन झालं जोरात, कडकन आवाज झाला. त्यावेळेस मी जागेवर बसलो होतो एक 4-5 वर्षापूर्वी. मग थोडं पेन होतं, इंजेक्शन मारलं का क्लिअर व्हायचं मी. परंतु आता मध्यंतरी एक 10-12 दिवसापासून आहे ना, एकदम बेड रेस्टच झालो मी आज समजा. तर त्या दिवशी मला उचलून आणलं होतं. असं काय करता साहेब? मला असं वागता येत नव्हतं. वागता येत नव्हतं असं. पाया पडायचं नाही. आता कसं होतं, मी त्या नर्ववरलं प्रेशर काढलं, त्याच्यामुळे ते रेग्युलेट झालंय. फक्त खाली वागून वजन नका उचलू, काही काळजी घ्या. या आता थोडा कॉन्फिडन्स आलाय ना, चालता येईन असं वाटतंय ना आता व्यवस्थित? तुम्ही उद्या परवा पळू पण शकतो.